अन्न आणि औषध प्रशासनानं राज्यात ॲनालॉग चीजवर बंदी घातली आहे। मात्र या निर्णयामुळे ॲनालॉग चीजची विक्री करणाऱ्या डेअरी चालकांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे। नागपुरातील चंद्रा आणि शुभम या दोन मोठ्या डेअरीवर छापेमारी करण्यात आली आहे। या कारवाईत तब्बल 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेणं आणि दुकानांवर छापेमारी करून लाखोंचा माल जप्त करणं योग्य नसल्याचं ॲनालॉग उत्पादकांनी म्हटलं आहे। दरम्यान या कारवाईबाबत चंद्रा डेअरीचे संचालक रवींद्र रक्षक यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात। महाराष्ट्राच्या अन्न आणि औषधी प्रशासनानं ॲनालॉग चीजवरती बंदी आणलेली आहे। 31 जुलैपासून ही बंदी लागू करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ताबडतोब पूर्ण महाराष्ट्रभर ॲनालॉग चीजच्या निर्मात्यांवरती छापे टाकण्यात आलेले आहेत। मात्र या छाप्यातील जे निर्माते आहेत ते कुठेतरी स्वतःवर अन्याय झाल्याची त्यांची भावना आहे। नागपुरातसुद्धा चंद्रा डेअरी असेल, शुभम डेअरी असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहेत। आम्ही सध्या चंद्रा डेअरीचे जे संचालक आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। रवींद्र रक्षक त्यांचं नाव आहे। रवींद्रजी, 31 तारखेला निर्णय झाला, पण तो तुम्हाला माहिती होता का? तुम्हाला कधी माहिती कळला आणि नेमकं तुमच्यासोबत काय झालं की ज्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं वाटतंय की कदाचित हे व्हायला नको होतं, अन्याय झाला आहे? नाही, ते 31 तारखेला निघाल्यानंतर माहिती पडलं, पण आम्हाला 5 तारखेला माहिती पडलं। 5 तारखेपर्यंत आमचं प्रोडक्शन झालं होतं। सकाळी 6 तारखेला सकाळी अधिकारी येऊन म्हणतात की आम्ही तुमचा माल सील करतो। आम्हाला सूचना नाही, नोटीस नाही, काही नाही। आमच्याकडे लिगल लायसन होतं, इलिगल काही नव्हतं। गव्हर्नमेंटनं दिलेलं लायसन होतं चीज ॲनालॉग बनवायचं, ते आम्ही बनवून ठेवलं होतं, पण सूचना नाही दिली, काय नाही। एक अकस्मात येऊन माल सीज करून टाकला। हा जो निर्णय घेण्यात आला FDA कडनं, त्याच्या आधी तुम्हाला पूर्वसूचना होती का? त्याच्यानंतर काही फोन, काही सूचना, काही नोटीस, कशा पद्धतीनं काही माहिती नाही? काही सूचना नाही, काही इन्फॉर्मेशन काही नाही। एकाएक बंद करून दिलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणतात सील मारून। स्वतः FDAनी प्रेस नोट कधी काढली, काय माहिती झालं तुम्हाला? मला नंतर 7 तारखेला माहीत पडलं की ANIमध्ये प्रेस रिलीज केला आहे 6 तारखेला गव्हर्नमेंटनी। 5 तारखेला ANIला प्रेस रिलीज दिल्यापासून मी व्हिडिओ पाहिला 5 दिवसानंतर। 5 दिवसानंतर। तर अर्थातच मग तुम्हाला माहिती करण्याची काही शक्यताच नव्हती, संभावनाच नव्हती। तुमचं काय, किती माल गेलेला आहे, तुम्हाला जप्त करण्यात आलेला आहे, किती नुकसान झालं आहे तुमचं? माझं जवळपास 40 लाखाचा माल सीजिंगमध्ये आहे। नंतर रिपोर्ट आल्यानंतर त्याचं जे काही होईल। काय माल होतं? माझं चीज ॲनालॉग होतं, मिल्क पावडर होतं आणि दही होतं। आणि काय सांगून हे सीज करण्यात आलं? की तुम्ही चीज ॲनालॉगसाठी SMP वापरण्यात प्लांटमध्ये किंवा डेअरीमध्ये ठेवण्यात बंदी आहे, पण असं काही नाही आहे। सगळ्या डेअऱ्यामध्ये SMP राहते, वापरू शकतो। एकूणच नागपूरच्या 2 नामांकित डेअऱ्या म्हणजे शुभम डेअरी आणि ही चंद्रा डेअरी, या 2 डेअऱ्यामध्ये ही जी कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे कुठेतरी या जे डेअरी संचालक आहेत त्यांच्यामध्ये भीतीचे, घबराटीचे वातावरण आहे। त्यांना असं वाटतं की जर आम्हाला आधीच कळलं असतं तर आम्ही याचं उत्पादन बंद केलं असतं। जर आधी कळलं असतं की 31 तारखेपासून बंदी आणणार आहे सरकारने जर आधीच आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही ॲनालॉग चीजचा उत्पादन बंद केलं असतं। पण ते माहिती न झाल्यामुळे आमचं मोठं नुकसान झालं आहे। नागपूरमध्ये या 2 डेअऱ्यांनाच मिळून किमान 50 लाखपेक्षा जास्त माल सीज करण्यात आलेला आहे, ताब्यात घेण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।